वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांदा भजी। चला तर मग सुरुवात करूया। पावसाच्या दिवसात कांदा भजी खायची वेगळीच मजा आहे। इकडे मी 4 ते 5 कांदे घेतलेले। आता आपण हे उभे कट करून घेऊ। याप्रमाणे उभे चिरून घ्यायचे कांदे आपले सगळे। सगळे कांदे कापून घेतलेत मी उभे चिरून। आता आपण हे सगळे असे चोळून घ्यायचे म्हणजे ते सेपरेट होतात। आता याच्यावर 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आपल्याला आणि एकदा मिक्स करून घ्यायचं सगळं। मीठ टाकून एक 5 ते 10 मिनिटं असं सोडायचे कांदे, त्याला पाणी बरोबर सुटतं आणि त्या पाण्यातच मग आपण बेसन पीठ टाकून मिक्स करायचं। एक 5 मिनिटं आपण असंच ठेवलं होतं। आता आपण याच्यावर पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे, पाव चमचा ओवा टाकायचा आहे, तो थोडा हातावर क्रश करायचा आहे आणि टाकून द्यायचं आहे। पाव चमचा हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। हे सगळं आता एकत्र काढून घ्यायचं आहे। त्याला छान मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे कांद्याचंच। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून बेसन ॲड करायचं आहे। थोडं थोडं बेसन ॲड करून आपण हे घट्ट असं काढून घ्यायचं आहे। या प्रकारे आपण हे मिश्रण तयार करून घेतलं। कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आपण। आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल आपलं गरम झालं आहे, आपण आता भजी सोडून घेऊ। असे कलर आला की भजी काढून घ्यायचे। कुरकुरीत आपले भजी तयार झालेले आहेत, कांदा भजी। आता आपण काढून घेऊ। आपली कांदा भजी तयार आहेत। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।